तर दुसरी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र. तर वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, तर ही शुक्राच्या अंतर्गत रास येते आणि हे वर्ष आहे मंगळाचं. वृषभ राशीला काही 7.5 वगैरे नसणार आहे. तर ह्या लोकांसाठी बऱ्यापैकी चांगलं वर्ष. हे लोक सौंदर्य प्रधान असणारी लोक असतात. ह्या लोकांना थोडंसं टापटीप राहायला आवडतं, टापटीप असतात, विचार वगैरे हे असतात. तर त्यामुळे ह्या लोकांना वर्ष हे चांगलं जाईल, आरोग्यदायी वर्ष पण चांगलं जाईल आणि बाकीच्या गोष्टीतही. तर ह्या लोकांसाठी काय आहे की शुक्राचा जो रंग आहे तो क्रीम कलरचा असतो किंवा एकदम पूर्ण व्हाईट कलर नसतो, थोडासा पिंकही चालतो आणि क्रीम कलरचा असतो. तर ह्या लोकांसाठी रेमेडीज काय असणार की देवी उपासना. तर देवीच्यासाठी काय करू शकतो आपण की महालक्ष्मी अष्टक आहे ते म्हणणं, किंवा सरळ आपलं शुक्रवारी किंवा मंगळवारी. जर शुक्रवारी तुम्ही देवीच्या मंदिरात जात असाल तर शुक्रवारी आपल्याला पांढऱ्या फुलांचा गजरा आणि गुळ फुटाणे ठेवायचे आहे. आणि जर तुम्ही मंगळवारी उपासना करणार आहात तर गणपती उपासना केली तरी चालते आणि देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही एखादे लाल वस्त्र किंवा गुळ फुटाणे ठेवले तरी चालेल.